नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपुष्यामृत योग 23 एप्रिल रोजी येत आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्व कार्यासाठी सिद्धिदायक मानलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा योग इतकं महत्त्वाचा का आहे, देवी लक्ष्मीला का योग का प्रिय आहे, या दिवशी देवी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कोणते विशेष उपाय करायचा आणि सर्वात महत्त्वाच्या या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. ह्या उपायामुळे घरात चारो बाजूनी पैसे येतील, जन्मोजन्मीच्या दारिद्र्य संपून जाईल, शत्रू संपेल असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हाही कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. याच्याबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्राच्या राज मानलं जातं. जेव्हा या नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतं. या दिवशी केलेली कोणतेही शुभकारक गुंतवणूक किंवा खरेदी अक्षय फळ देणारे ठरतं. सोना, चांदी, जमीन किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा वर्षातली सर्वोत्तम मुहूर्त आहे. गुरु का ज्ञानाचा कारक आहे आणि पुष्य नक्षत्र आहे समृद्धीच्या, त्यामुळे या दिवशी केलेली साधना लवकर फलदायी होतं. तुम्हाला माहिती आहे का देवी लक्ष्मीला हा योग अतिशय प्रिय का आहे? तर पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातना वेळ जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा पुष्य नक्षत्र, म्हणूनच पुष्य नक्षत्राला लक्ष्मीचा जन्म नक्षत्र मानलं जातं. गुरु म्हणजेच बृहस्पती हे देवीच्या गुरु आहेत आणि लक्ष्मी ही ऐश्वर्याच्या देवी. गुरुच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा पुष्य नक्षत्र प्रभावी पडतं तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होऊन स्थिर रूपात भक्तांना घरी निवास करतं. गुरु हा स्थिरतेचा कारक आहे, म्हणूनच या योगावर मिळालेली संपत्ती घरात टिकून राहतं असा भाविकांचा विश्वास आहे. हा शुभ संयोग साधण्यासाठी काही खालील गोष्टी आवर्जून करायच्या असतात. शक्य असेल तर थोडीशी सोना खरेदी करा. सोना खरेदी करणं शक्य नसेल तर श्रीयंत्र, सोन्या चांदी नाण्या खरेदी करा. संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या विधिवत पूजा करा आणि तिला लक्ष्मीला अष्टगंध अर्पण करा. गुरु हा विष्णूचा अवतार मानला जातं, त्यामुळे विष्णू सहस्त्रनामावळीचे पठण करणं अत्यंत फलदायी ठरतं. या दिवशी पिवळ्या वस्त्रांच्या म्हणजे डाळ, गूळ, पिवळे वस्त्र दान केल्याने गुरुग्रह बलवान होतं असे देखील मानलं जातं. 23 एप्रिल 2026 रोजी केवळ गुरुपुष्यामृत योगचे नाही तर इतरही काही अत्यंत शुभ आणि निर्मळ योग मालिका तयार होतं आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातं. 23 एप्रिल रोजी सूर्योदयापासून ते साधारणपणे संपूर्ण दिवसभरात पुष्य नक्षत्र हा गुरुवार यांची सहयोग आहे. गुरुपुष्यामृत जे योग आहे तर ते सकाळी लवकर सकाळी लवकर सकाळी लवकर उठून तुम्ही पूजा वगैरे करायच्या. संध्याकाळी 5ला संपणार आहे आणि हा संपूर्ण दिवस हा पुष्य नक्षत्र असणारच आहे. हा योग सर्व नवीन कामाच्या सुरुवात करण्यासाठी, संपूर्ण खरेदीसाठी मानलं जातं. या दिवशी अमृत सिद्ध योग, सर्वात सिद्ध योग, रवी योग यासारखा विशेष योग देखील तयार झालेली आहे. या दिवशी चंद्र खरा शीत असण्याची शक्यता आहे आणि पुष्य नक्षत्राच्या स्वामी शनी असेल तर त्याची अधिदृष्ट देवा आ बृहस्पती आहे. यामुळे राजकेशरी सदस्य फळे मिळण्यासाठी शक्यतो निर्माण होतं, जी प्रगती आणि बुद्धिमत्तेसाठी खूपच पूरक असतात. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत अमृत सिद्धी सर्वांत सिद्धी असा त्रिधारा शुभ संयोग जुळून येत आहे
असा अशा संयोगात तुम्ही हे जे काही उपाय करेल, ते काही सेवा करेल, तुम्हाला खूप जास्ती पट्टीने पुण्य मिळत असतो. या दिवशी पृथ्वी तलावरती भगवान विष्णूच्या तत्व आणि माता आणि लक्ष्मीच्या तत्व हे खूप जास्ती मोठे प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि या तत्वामध्ये जे वेळेस आपण काही उपाय करतं, काही सेवा करतं, यावेळेस त्यांच्या फळ ते आपल्याला खूप चांगली पट्टीने मिळत असतं. तर गुरुवारी पुष्यामृत योगीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही प्रमुख कामही आवर्जून करायचे आहे. या दिवशी आपल्या गॅसच्या शेगडीची जी त जे असतं तर त्यांची पूजन ही आवर्जून करा. हळदी कुंकू अक्षता अर्पण करा. याच्याबरोबर अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करायचे आहे. घरामध्ये तुम्हाला फरशी पुसत असताना त्यामध्ये हळदी मीठ, त्याच्याबरोबर घरामध्ये कुठे धूळ मिट्टी माती राहणार नाही याच्या आपल्याला काळजी घ्यायची आहे. याच्यासोबतच उद्या गुरुवार आहे, आपल्या गुरुची सेवा आवर्जून करायच्या. हळदीच्या काही प्रभावी उपाय करायचे आहेत. त्यामध्ये हळदी थोडंसं पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. घरामध्ये आपल्या संपूर्ण फरशी पुसत असताना त्यामध्ये त्या पाण्यात हळद टाकायची आहे. भगवान विष्णूने सर्व देवांना हळद अर्पण करायची आहे. तुळशी मातेला देखील हळद अर्पण करायचे आहे. या छोटी छोटी गोष्टी किंवा छोटे छोटे उपाय सुद्धा आपल्याला खूप या दिवशी प्रभावी असं ठरत असतात. स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक कुठे काढायचे तर 5 स्वास्तिक काढायचे आहे. पहिली स्वास्तिक किचनमध्ये काढायची आहे. दुसरी स्वास्तिक आपल्या जे ठिकाणी पैसे वगैरे असतात कपाटामध्ये त्या ठिकाणी काढायचे आहे. तिसरी स्वास्तिक तुळशीजवळ काढायचे आहे. चौथी स्वास्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजा मधोमध काढायचे आहे. 5वी स्वास्तिक आपल्याला देवघर जे असतं ना, ते देवघरात मागची जे भाग असतं ना, तर त्या ठिकाणी 5वी स्वास्तिक जी आहे काढायची आहे. अशा पद्धतीने ही 5 स्वास्तिक काढायची आहे. स्वास्तिक ही मांगल्याचे प्रतीक असतात. आता बघा, आपल्याला उद्या हा एक प्रभावी उपाय असं करायचे आहे की आपल्याला उद्या सकाळी उंबरवट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. आता ही वस्तू किती वाजता ठेवायच्या, कधी ठेवायच्या, तर हे आपण प्रथम बघूया. तर बघा, आपल्या घराच्या उंबरवट्टा हा आपल्या घराच्या केंद्रबिंदू असतं. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कुठूनही प्रवेश करत असतं तर ती आपल्या उंबरवट्यावरनं आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. घरातली दुःख दारिद्र्य संपवण्याच्या यासाठी माता लक्ष्मी सौंदर्य आपल्या घरावरती प्रसन्न राहावी यासाठी आपल्याला घराचे उंबरवट्टा स्वच्छ असणं, नीटनेटके असणं ही खूप महत्त्वाचं असतं. वाईट निगेटिव्हिटी एनर्जी असतात ना, त्या घरामध्ये कुठून प्रवेश करतात तर ते उंबरवट्यावरनंच. त्यामुळं घराच्या जे उंबरवट्टा आहे तर ते नेहमी स्वच्छ असावे. आणि ज्या वेळेस हे काही प्रभावी असे योग येतात तर त्या योगाच्या दिवशी उंबरवट्याची पूजा ही आवर्जून आपल्याला करायची असतं, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. तर तसा हा प्रभावी उपाय कसं करायचे आहे ते बघूया. सर्वात प्रथम हा उपाय घरातल्या महिला पुरुष कोणीही करू शकता. फक्त श्रद्धा आणि विश्वासाने करा. कोणत्याही मनामध्ये शंका येऊ देऊ नका. माता या उपायाने काय होईल तर आपल्याकडे खूप पैसे असंही अजिबात म्हणायचे नाही, पण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच टिकून राहील. शत्रू संपेल, घराच्या पतीच्या मुलाच्या प्रगती सुरू होईल. सकाळी सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे. सकाळी 10 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रयत्न करा हे लवकरात लवकर, जितके लवकर शक्य तितके लवकर हा उपाय करा. त्यानंतर ना आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये हळदी मीठ गोमूत्र टाकायच्या. पाण्याने आपल्या उंबरवट्टा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरवट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे. आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ताट तयार करून घ्यायचे आहे. त्यामध्ये गुलाबजल फूल असेल तर अतिशय उत्तम, नाही तर गुलाबाच्या तर ह्याच्यासोबतच एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. हळदी घ्यायचे आहे, थोडासा कुंकू घ्यायचे आहे, थोडंसं त्याच्याबरोबर तांदूळसुद्धा घ्यायचे आहे. तुम्हाला या 5 लवंग 5 विलायची घ्यायची आहे. उंबरवट्यावरती जायचे आहे. उंबरवट्याच्या मधोमध एक स्वास्तिक काढायचे आहे. त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. एक फूल तुम्हाला तिथे जे गुलाबाचे आहे तर ते अर्पण करायचे आहे. आणि उंबरवट्याच्या कोणत्याही साईडला तुम्हाला आपण हे जे दिवा आणलेली आहे तर ते दिवा तुम्हाला तिथे ठेवायचे आहे. त्या दिव्याला खाली तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळावरती दिवा ठेवल्यास त्या दिव्यामध्ये जे आपण लवंग आणि विलायची घालता येत त्या
घ्यायचं आहे, आपल्या हातामध्ये घेऊन देवी लक्ष्मीच्या प्रार्थना करायचे आहे की माझ्या घरातली सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन माझी अखंड कृपा माझ्या घरावरती राहू दे. आणि त्या दिव्यात हा सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे. दिवा शांत झाले की त्यानंतर नाही सर्व साहित्य निर्मलात टाकून घ्यायचे आहे. असा प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे. दिवा परत स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. बघा, खूप छान फायदा तुम्हाला हा उपायाच्या बघायला मिळाले असेल. झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते. आणि व्हिडिओ आवडले असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.